हे बघा, हे असं सगळं चिरून घेतलेलं आहे आणि मी करणार आहे आज उरलेल्या पोळीची रेसिपी। ही पत्ताकोबी अशी चिरून घेतलेली आहे। या पोळ्यांचे असे तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपण करूया रेसिपी। तेलामध्ये मोहरी, हिंग असं घातलेलं आहे। मिरची पण घातलेली आहे। आता घातला कांदा चांगला लाल होऊ द्यायचा आहे आपल्याला। छान असा लाल परतून घ्यायचा आहे त्याला। त्याच्यात आपल्याला टाकायची ढोबळी मिरची, टमाटा आणि बटाटा, हे सगळं असं छान टाकून घ्यायचं आहे। पत्ताकोबी आणि ह्या सगळ्या भाजीपाल्याला चांगलं वाफवून घ्यायचं आहे। आपण कायम पोळ्यांचा चुरमा करतो, पण तो खूप कोरडा होतो। त्याच्यासोबत आपल्याला कढी वगैरे करावी लागते, त्यासाठी ही नवीन रेसिपी। आता टाकून घेतलेला आहे जिरा पावडर, धने पावडर, मॅगी मसाला आणि लाल तिखट, हळद। हे असं आपल्याला सगळं टाकून घ्यायचं आहे। हे असं छान परतून घ्यायचं आहे। मसाला चांगला तळू द्यायचा आहे आणि त्याच्यात घालायचं आहे सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस। असं थोडं थोडं टाकायचं आहे चवीला। हे टाकून घेतलेले आहे आपण सगळे सॉस आणि आता त्याच्यात टाकले आहे पोळ्यांचे तुकडे। हे पोळ्यांचे तुकडे पण छान परतून घ्यायचे आहेत आणि त्याच्यात घालायचं आहे गरम केलेलं उकळलेलं पाणी। उकळून घेतलेलं आहे पाणी आणि मग घातलेलं आहे त्याच्यामध्ये। आता घालून घेतलेलं आहे मीठ, वरून घालायची आहे कोथिंबीर। हे बघा कसं छान मॅगीसारखं झालेलं आहे। चवीला हे मॅगीसारखंच लागतं। हे बघा